नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 118 म्हणजेच पुस्तक 7वे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. घटक 4 शाळा व समाज परस्पर संबंध. पाठ्यमुद्दे 1. शाळा व अन्य शैक्षणिक संस्था. 2. शाळा व पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा. 3. शाळा व परिसरातील अन्य माध्यमिक शाळा. 4. शाळा व महाविद्यालय. 5. शाळा व शिक्षणशास्त्र महाविद्यालय. 6. शाळा व विषय संघटना. 7. शाळा व माध्यमिक शिक्षक संघटना. 8. शाळा व मुख्याध्यापक संघटना. उद्दिष्टे. या घटकाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला सांगता येईल की 1. शिक्षण संस्थांमधील शिक्षकांनी परस्पर अनुभव देवाणघेवाण करावी यासाठी प्रयत्न करता येईल. 2. पंचक्रोशीतील शैक्षणिक उठावासाठी प्रयत्न करता येईल. 3. परीक्षा व मूल्यमापन पद्धतीने सुधारणा करता येईल. 4. सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करता येईल. 5. शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एकत्र उपाययोजना करता येतील. 6. शाळांमधील गळती स्थगिती रोखता येईल. 7. दुर्बल मागास शाळांना तुटकपणा कमी करता येईल. 8. समाज प्रबोधन करता येईल. 9. शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. 10. शिक्षण क्षेत्रातील संघटनांचे शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित होण्यासाठी प्रयत्न करता येतील. पाठाचे प्रास्ताविक. शाळा व समाज यांचे संबंध केवळ औपचारिक तुटक कोरडे राहू नये. हे परस्पर संबंध देवाणघेवाण जिव्हाळा अशा स्वरूपाचे असावे. समाजाच्या शिक्षणासाठी शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे स्थापना होतात. पण या संस्था केवळ पुस्तकी शिक्षणात अडकून राहिल्या तर त्या एकेरी व तुटकपणे वाढतील. तेथील पुस्तकी शिक्षणाचा समाजाशी संबंध राहणार नाही आणि त्या शिक्षणाचा समाजाला काही उपयोग होणार नाही. यासाठी शिक्षण संस्था या चैतन्यशील व सामाजिक बांधिलकीचा विचार जोपासणाऱ्या निर्माण व्हाव्यात. तसेच शिक्षण संस्थात परस्पर अनुभव देवाणघेवाण व्हावी तरच त्या समाज परिवर्तनाचे साधन होतील. विषय विवेचन. आपला देश स्वतंत्र झाल्यावर शिक्षणाच्या विस्तारास सुरुवात झाली. विद्यापीठे, महाविद्यालय व माध्यमिक शाळा यांची वाढ सुरू झाली. महाराष्ट्रात पुणे विद्यापीठ 1948, मराठा विद्यापीठ 1950 व शिवाजी विद्यापीठ 1962 या विद्यापीठांच्या स्थापनेमुळे शिक्षण प्रसारास वेग आला. अमरावती विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्मितीमुळे हा वेग वाढत राहिला. गेल्या 30 दशकात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची स्थापनाही मोठ्या प्रमाणात झाली. शासनाप्रमाणे खाजगी संस्थाही शाळा चालवण्यासाठी पुढे आल्या. त्यामुळे शिक्षणाची संख्यात्मक वाढ मोठ्या प्रमाणात झाली. गाव तेथे शाळा तसेच वाड्यापाड्यावरही प्राथमिक शाळा उघडून शासनाने शिक्षण प्रसार हे आपले उद्दिष्ट स्पष्ट केले. या शाळात ग्रामीण भागात मुले दाखल होऊ लागली. त्याप्रमाणे तरुण वर्ग अध्यापनाच्या क्षेत्रात आला. ही सारी वाढ संख्यात्मक आहे. त्यामुळे काही प्रश्न निर्माण होणार हे गृहीत होते. संख्यात्मक वाढीचा वेग महाराष्ट्रात वाढल्यावर त्यांचे परिणाम शैक्षणिक दर्जावर झाले ते पुढीलप्रमाणे दिसू लागले. 1. माध्यमिक शाळांचे शालांत परीक्षेचे निकाल घसरले. काही शाळांमध्ये ते 0 ते 20% इतके झाले. 2. शैक्षणिक सुविधांचा उदाहरणार्थ ग्रंथालय, प्रयोगशाळा पुरेसा पुरवठा झाला नाही. 3. प्रशिक्षित कुशल अध्यापक वर्ग उपलब्ध होऊ शकला नाही. 4. शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरणात बदल घडून आला. 5. गुणवत्तेबद्दल तक्रार करण्याची प्रवृत्ती वाढली. महाविद्यालय, माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळा शैक्षणिक दर्जांबद्दल एकमेकांना दोष देऊ लागले. 6. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे पाठ्यपुस्तकातच अडकून पडली. 7. शिक्षण संस्थांमधील परस्पर सुसंवाद कमी झाला. 8. सामाजिक दायित्व लुप्त होऊ लागले. 9. कागदी कामाची प्रवृत्ती वाढली. 10. शिक्षण संस्था व समाज यांचे संबंध शुष्क झाले, औपचारिक झाले. या सर्व परिस्थितीची जाणीव कोठारी शिक्षण आयोग
यांनी 1964 ते 66 शिक्षण क्षेत्राला करून दिली आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणक्रमातील विविध स्तरांच्या दरम्यान अधिक संयोजन साधावे व ग्रामीण भागातील महाविद्यालय व प्रगत विद्यालय यांनी अविध उपाय योजून आपल्या परिसरातील निरनिराळ्या माध्यमिक व प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास सहाय्यभूत व्हावे या उद्देशाने शाळा समूह किंवा शाळा कुल ही कल्पना मांडली. अहवालात म्हटले आहे की प्रत्येक शिक्षण संस्थेने समृद्ध सामाजिक जीवन विकसित करावे आणि विद्यार्थ्यांना त्यात सहभागी होण्याची व ते संघटित करण्याची पुरेशी आणि समाधानकारक संधी उपलब्ध करून द्यावी. याचा सरळ अर्थ शिक्षण संस्थांनी नाना माध्यमांचा शोध घेऊन समाज संपर्क दृढ करावा. शाळा व अन्य शैक्षणिक संस्था, पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था, शिक्षणशास्त्र महाविद्यालय व विद्यालय, विस्तार सेवा केंद्रे, विषय शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या संपर्कातून व सहकार्यातून शैक्षणिक विकास झाला पाहिजे. त्यासाठी योग्य संपर्क माध्यमे शिक्षण संस्थांनी निर्माण केली पाहिजे. शिक्षण संस्था व्यापक समाजात काम करतात याचा विचार केंद्रस्थानी ठेवून अभ्यास क्रमांची आखणी प्राथमिक शाळांपासून विद्यापीठापर्यंत झालेली आहे. समाजसेवा हा विषय सर्व स्तरावर आहे तर कार्यानुभव, स्काउट गाईड चळवळ, NSS यासारखे विषय निरनिराळ्या स्तरावर ठेवलेले आहेत. शाळेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचे क्षेत्र समाजात आहे व तेथेच या विषयांचे काम करावायचे आहे. तसेच भारतीय समाजात अंधश्रद्धेपासून प्रौढ निरक्षरेपर्यंत अनेक प्रश्न असे आहेत की वर्षे 12 ते 22 या वयोगटातील तरुणींच्या सहाय्याने ते सोडवता येतील. यासाठी कुशल संस्था प्रमुखाने समाज, शाळा, अभ्यासक्रम यांचा सूक्ष्म सखोल अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या मर्यादित माध्यमांचा वापर करून शिक्षण संस्था व समाज यांचे संबंध अधिक दृढ केले पाहिजे. त्यासाठी काय करता येईल त्याचा तपशील पुढे दिलेला आहे. 1. शाळा व अन्य शैक्षणिक संस्था. गावातील शाळा व अन्य शैक्षणिक संस्था शिक्षणाचे समान काम करीत असतात. त्यांच्या परस्पर आंतरक्रिया होण्याची नितांत गरज असते. त्यातील काही शाळा सरकारी तर काही शाळा खाजगी सेवाभावी संस्थांनी चालवलेल्या असतात. ध्येय व कार्य एकच असले तरी प्रत्येक संस्था आपल्या प्राधान्यक्रमाने वाटचाल करीत असते. हे जरी खरे असले तरी त्या एकाच परिसरात काम करीत असतात. त्यांनी एकत्र येऊन परस्परांवर सुसंवाद साधला तर शैक्षणिक कार्याला उठाव व प्रगती येऊ शकते. त्यांना एकत्र येऊन गाव किंवा शहर पातळीवर पुढील कार्य करता येईल. संपर्क माध्यमे. 1. पालक मेळावे. पालक मेळाव्याच्या क्रियाप्रतिक्रिया व्यक्त होतात व शिक्षणाच्या तपशिलात कार्यक्रमात योग्य त्या सुधारणा करता येतात. 1. बालकांच्या अडीअडचणींवर चर्चा. 2. गळती स्थगिती प्रश्नांची चर्चा व त्यावर उपाययोजना. 3. समाजाच्या अपेक्षांना व्यासपीठ. शिक्षणाबद्दल चिंतन. अन्य अनेक बाबींचा विचार पूर्वी झालाच आहे म्हणून शाळा व समाज यांच्या परस्पर संबंधांसाठी पालक मेळावे, पालक सभा, पालक शिक्षक संघ यांची आवश्यकता आहे. 2. परिषदा व परिसंवाद. गावातील समाजाला परिसरातील लोकांना शिक्षण सन्मुख करण्यासाठी शैक्षणिक परिषदा व परिसंवाद यांची गरज असते. विशेषतः संस्था प्रमुखांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक अभिसरणासाठी शिक्षणाची भूमिका अशा परिसंवादात मांडता येते. तसेच शाळांना आपल्या शैक्षणिक भूमिका समाजासमोर मांडता येतात. परिषदा व परिसंवाद यांच्या माध्यमातून पुढील तपशील समाजासमोर ठेवता येतो. 1. शिक्षणाचा निकोप वाढीसाठी सामाजिक भूमिका. 2. शिक्षण तज्ज्ञांच्या मते. 3. संस्थाचालकांच्या भूमिका. 4. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी प्रक्रिया. 5. शिक्षणाचा आकृतिबंध भावी वाटचाल. 6. पालक व तरुण यांच्या मती व आकांक्षा. 7. समाजाची कर्तव्य भूमिका. 8. राष्ट्रीय प्रश्नांचे भान. 9. सरकारचे शैक्षणिक धोरण. 10. परिषदेने सुचवलेले उपाय. तेव्हा शाळा व अन्य शैक्षण संस्थांनी एकत्र येऊन अशा परिषदा, परिसंवाद यांचे आयोजन करावे तसेच त्यांच्या कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. मुख्याध्यापकाने यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. 3. राष्ट्रीय जागृती कार्यक्रम. शाळा व परिसरातील शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन पुढील राष्ट्रीय प्रश्नांच्या बाबतीत जागृती करावी. त्यासाठी बाल आनंद मेळावे, महिला निरक्षर, प्रौढ
शाळेत न जाणारी मुले यांचे मेळावे घ्यावेत. असे मेळावे भरवून शैक्षणिक जागृतीचे प्रयत्न शाळांनी व संस्थांनी करावेत. सर्वसाधारण पुढील प्रश्नांच्या संदर्भात शाळा व शैक्षणिक संस्था व समाज एकत्र आला पाहिजे. 1. प्रौढ साक्षरता. 2. अंधश्रद्धा निर्मूलन. 3. वृक्षारोपण. 4. लोकसंख्या नियंत्रण. 5. अल्पबचत. मुख्याध्यापकांकडे यासाठी संयोजन, संघटन, अभ्यासू वृत्ती, माहितीचे संकलन करावयाची वृत्ती, नेतृत्व शैली इत्यादी गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. 2. शाळा व पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा. शाळा व पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा यांचे परस्पर संबंध निर्माण होणे आवश्यक आहे. पंचक्रोशीतील लहान लहान शाळात ग्रंथालय, प्रयोगशाळा, शैक्षणिक साधने यांचा पुष्कळ वेळा अभाव असतो. त्यामुळे मुलांना शैक्षणिक अनुभूती देता येत नाही. यासाठी पंचक्रोशीतील माध्यमिक शाळांनी आपल्या लगतच्या शाळांचा छोटा गट सुसंवादासाठी निवडावा व शाळा समूह योजनेअंतर्गत शैक्षणिक उठावाचे विकासाचे उत्कृष्ट प्रत जाण्याचे काम करावे. शाळा समूहात कमीत कमी 5 शाळा व जास्तीत जास्त 15 शाळांचा गट घ्यावा. त्या शाळांसाठी जूनमध्ये वार्षिक नियोजन पत्रक तयार करावे. शाळा प्रमुखांची सभा घेऊन त्यांना ते नियोजन व कार्यक्रमाचे तपशील द्यावे. तसेच विकसित किंवा प्रगत विद्यालयांनी या शाळातील मुले मुली पंचक्रोशीतून येत असल्याने कार्यक्रम नियोजनपूर्वक प्रमाणे घेण्याचे बंधन काटेकोरपणे पाळावे. शाळा समूहासाठी कार्यक्रमाची आखणी करताना प्रगत माध्यम व अप्रगत मुले, समाजाचे अप्रगत समूह यांचा विचार करून त्यांच्यासाठीही नियोजनात कार्य तपशील विचार करावा. शाळा समूहाची संपर्क साधने. 1. स्पर्धा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. शाळा समूहात एकत्र आलेल्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी बौद्धिक, शारीरिक व मनोरंजनात्मक स्पर्धा घ्याव्यात. त्यांचे मूल्यमापन करून समारंभपूर्वक बक्षीस वितरण करावे. त्यासाठी समाजातील शिक्षणप्रेमी नागरिकांना निमंत्रित करावे. तसेच शिष्यवृत्ती परीक्षा, शालांतर्गत व शाळाबाह्य स्पर्धा, शाळा स्पर्धा, बाह्य स्पर्धा, प्रज्ञाशोध यासाठी ही तज्ज्ञ अध्यापक किंवा बाहेरच्या गावचे तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. स्पर्धात जास्त पारितोषिकांची योजना करून शक्यतो जास्तीत जास्त मुला-मुलींचे सहभागित्व वाढवावे. 2. स्वच्छ व सुंदर शाळा. समूहातील शाळांना मार्गदर्शक सूत्रे घालून देऊन ही स्पर्धा घ्यावी. ही स्पर्धा प्रत्यक्ष शाळा भेटीवर आधारित असावी. मुलांच्या व अध्यापकांच्या कृतीवर भर द्यावा. टाकाऊ टिकाऊ या तत्वांचे निरीक्षण, काटकसर शैक्षणिक मूल्य यांना महत्त्व द्यावे. 3. उद्बोधन व कृतीसत्र. शाळा समूहात एकत्र आलेल्या शाळांतील अध्यापकांना खास करून अध्यापन विषयाची उद्बोधन कृतीसत्रे आयोजित करून उजळणी करण्याचा व चेतना देण्याचा प्रयत्न करावा. त्यावर आधारित कामही शिक्षकांना करण्यास द्यावे. शिक्षणशास्त्र, भाषा यांना प्राधान्य द्यावे. 4. प्रयोगशाळा भेट. शाळा प्रमुखांसाठी समूहात सामील झालेल्या शाळातील मुलांना स्वतःच्या हाताने प्रात्यक्षिके करण्याची संधी प्रगत विद्यालयातील प्रयोगशाळेत द्यावी. त्यांचे काटेकोर वेळापत्रक असावे. वैज्ञानिक दृष्टिकोन, कृतीप्रवणता व अध्ययन अनुभव यावर भर असावा. 5. स्वयंमूल्यमापन. शाळा समूहात सामील शिक्षकांना स्वतःच्या शैक्षणिक कामाचे मूल्यमापन स्वतः करण्याची संधी द्यावी. त्यासाठी माजी शिक्षण संचालक डॉ. V. चपळूणकर यांनी सुचवलेली योजना त्यांना द्यावी. त्यामुळे अध्यापक अंतर्मुख होतील. 3. शाळा व परिसरातील अन्य माध्यमिक शाळा. शाळा व परिसरातील अन्य माध्यमिक शाळा यांनी एकत्र येऊन माध्यमिक शाळांसमूह किंवा कुल उभे करावे. 2 ते 10 शाळांपर्यंत या कुलांच्या सदस्य शाळा असाव्यात. शाळा समूह योजनेप्रमाणे माध्यमिक शाळा स्तरावर या शाळा समूहाने काम करावे. पुढील संपर्क माध्यमातून या शाळांनी समाज संपर्क साधावा. संपर्क माध्यमे, शिबिरे, स्काउट गाईड, समाजसेवा. शाळा आणि समाज यांच्यातील संबंध विद्यार्थ्यांच्या शिबिरांच्या माध्यमातून अधिक दृढ होऊ शकतात. समाजातील प्रश्न, कार्यभूमी, मोठ्या माणसात जग हे सारे विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून समजते. एकत्र भोजन, जातीभेद विसर्जन, श्रमदान, बौद्धिके यांच्याद्वारा विद्यार्थ्यांच्या मनावर सामाजिक समता, ऐक्य यांचे संस्कार होतात. शालेय पातळीवरील या विषयांच्या अंतर्गत स्पर्धांचे नियोजन, शिबिर योजना यामुळे उगवत्या पिढीला सामाजिक बांधिलकीचे संस्कार होतात. यासाठी शाळा समूहातील सर्व
सहभागी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची स्काउट गाईड समाजसेवा शिबिरे जवळपास परिसरात आयोजित करावी. मुलांकडून समाजोपयोगी काम करून घ्यावे. यातून शाळा व समाज यांचे संबंध दृढ होतील. निधीची उभारणी. पूर, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, अपंगांचे दुःख, विद्यार्थ्यांवर कोसळलेले संकट इत्यादींमुळे मदत म्हणून निधी उभा करण्याचे प्रसंग येतात. अशा प्रसंगी मुलांकडून विभागवार निधी गोळा केल्यास मोठे काम होते. या निधी उभारणीत मुले व युवक यांच्या शक्तीचे दर्शन होते. 3. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. शाळांच्या समूहात एकत्र आलेल्या मुलांना पुढील स्पर्धा व स्पर्धा परीक्षांचे यांचे मार्गदर्शन करावे. 1. शिष्यवृत्ती. 2. प्रज्ञाशोध. 3. बौद्धिक स्पर्धा. यामुळे समाजातील तैलबुद्धीच्या मुलांना प्रेरणा मिळतात. शाळात अशी हुशार मुले असतात, पण प्रेरणा आणि मार्गदर्शनाअभावी ही मुले शिष्यवृत्ती, पुढील संधी यांना मोकण्यास शक्यता असते. त्यामुळे खेड्यातील मुले, दुर्लक्षित भागातील मुले यांना शाळा समूह योजनेतून मार्गदर्शन झाल्यास मोठे शैक्षणिक कार्य होऊ शकते. कुशल व नेतृत्व शैली असणारे मुख्याध्यापक आपल्या परीने स्पर्धा परीक्षांना मार्गदर्शन उपलब्ध करून देतात. शाळांची प्रतवारी. शाळा समूहात जेव्हा शाळा येतात तेव्हा एकमेकांच्या शाळातील सोयी सुविधा एकमेकांना सांगून शिक्षक त्यांची चर्चा करतात. शाळा प्रगत असेल तर इतर शाळांना शाळा कशी उभारावी, वाढवावी ते समजते. चांगल्या व उच्च श्रेणीच्या शाळेची प्रमुख अंगे उपांगे दृष्टीसमोर येतात व छोट्या शाळांचे मुख्याध्यापक आपली शाळाही उपक्रमशील बनविण्याची प्रेरणा घेतात. त्यातून पुढील प्रतवारीच्या प्रेरणा शाळांना मिळतात व शाळेची वाटचाल उत्कृष्ट प्रत म्हणजे प्लस होऊ शकते. 1. शाळेची भौतिक सुविधा वाढ. 2. बौद्धिक दर्जा व परीक्षांमधील सुयश. 3. अध्यापन सोयी, दर्जा व कार्यपद्धती. 4. अध्यापक. 5. ग्रंथालय. 6. क्रीडा विभाग. 7. समाज संपर्क. 8. शालेय परिसर. 9. शाळा कार्यालय. 10. शाळेची समाज प्रतिमा. दरसाल मग छोट्या मोठ्या शाळा उपक्रमशील बनतात व शैक्षणिक परिवर्तन होण्यास मदत होते. 5. पंचपदी वाटचाल. शाळा समूहातील शाळांना पंचपदी स्वरूपाचे परिवर्तन करण्यास सोपे जाते, कारण संस्कारक्षम वयाची मुले समोर असतात. चांगल्या कामाचे आदर्श समोर उभे असतात. शाळेचा जिवंतपणा सामाजिक बांधिलकीची कामे आणि राष्ट्रीय कामे यावर अवलंबून असतं. पंचपदी स्वीकारावी व वाढवावी. 1. गीतमंच. भावनिक संस्कार, राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार. 2. वृक्षारोपण, पर्यावरण संतुलन, वैज्ञानिक दृष्टी. 3. अल्प बचत, भावी जीवनाची तयारी, काटकसर अर्थदृष्टी. 4. प्रौढ साक्षरता, जागृती आणि एकात्मता. 5. परिसर संपर्क, संवर्धन, मानवता आणि बंधुभाव. पंचपदी ही कल्पना स्वीकारणे आव्हान असते, त्यामुळे शाळेचा चांगला विकास होतो. 6. विषय समिती कार्य. शाळा समूहात काही शाळांतील विषयवार शिक्षक एकत्र येतात, त्यांच्यात अध्यापनासंबंधी चर्चा होतात. साहजिकच विषय समित्यांच्या कार्याला पूरक वातावरण तयार होते. शिक्षक विषयातील आशय संपन्न घटक झाल्याशिवाय विषयात परिवर्तन होत नाही, पठारी अवस्था दूर होत नाही. एकत्र आलेल्या शिक्षकांना पुढील मुद्द्यावर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 1. विषयाची अभिवृद्धी, आशय संपन्नता. 2. विषयाची अध्यापन पद्धती, प्रक्रिया. 3. विषयासाठी पूरक उपक्रम, तपशील. 4. विषयातील नवे शैक्षणिक प्रवाह, नवी दिशा. अध्यापन विषयाची सारी अंगे उपांगे अध्यापकाला समजल्याखेरीज विषयाची खोली व दर्जा वाढत नाही. शाळा समूहात एकमेकांना अनुभवाची देवाणघेवाण करता येते. 4. शाळा व महाविद्यालय. एकाच गावातील शाळा व महाविद्यालय यांचा संपर्क दैनंदिन कामकाजात आला पाहिजे. आज शाळा आणि महाविद्यालय एकमेकांपासून अगदी दूर गेलेली वाटतात. झाडांपासून फांदी दूर जावी आणि तिला अन्नरस मिळू नये तशी अवस्था वाढत आहे. शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या हे हानिकारक आहे. उलट प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय या स्तरावर शिक्षकांमधील संपर्क व संबंध दृढ झाला पाहिजे. परस्परात चर्चा, संवाद घडला पाहिजे. त्यासाठी शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांनी एकत्र येऊन मोकळेपणाने पुढील माध्यमे तयार केली पाहिजेत. 1. संपर्क माध्यमे. त्यामध्ये 1. संयुक्त चर्चा मंडळ. 2. युवक मार्गदर्शन. 3.
समाज प्रबोधन कार्य याद्वारा पुढील कार्य करता येईल. 1. संयुक्त चर्चा मंडळ. शाळा व महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापकांनी एकत्र येऊन एक संयुक्त चर्चा मंडळ स्थापन करावे. या मंडळाच्या माध्यमातून नित्य नैमित्तिक पुढील काळासाठी उपयुक्त अशा शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रमांची योजना करावी. 1. विषयवार अध्यापनाचे दृष्टिकोन. 2. विषयातील आशय संपन्नतेसाठी त्या विषयाचे समालोचन. 3. शिक्षणातील नवे प्रवाह. 4. प्रत्येक विषयातील खोली व अध्यापन पद्धती. 5. आदर्श विद्यामंदिराची उभारणी. 6. अध्यापन साहित्य निर्मिती व उपयोजन सूत्रे. 7. तज्ज्ञांची व्याख्याने व उपयोजन. 8. पाठ्यपुस्तकांवर चर्चा. 9. विद्यार्थी केंद्रित अध्यापनाच्या पद्धती. 10. विज्ञान प्रदर्शनातील आधुनिकता व पद्धती. 2. युवक मार्गदर्शन. माध्यमिक शाळात व महाविद्यालयात तरुणांचा गट अध्ययन करीत असतो. या तरुणांमध्ये उर्मी, उत्साह, कार्यशक्ती प्रचंड असते. त्यांचे नीट व्यवस्थापन झाले तरच त्यांची क्रियात्मकता व विधायकता समाज व राष्ट्र कार्यासाठी उपयोगात येऊ शकते. मग त्यासाठी शाळा व महाविद्यालय यांच्यातील शिक्षक प्राध्यापकांनी एकत्र आले पाहिजे. युवक समाज व शिक्षण संस्था यांच्यातील संबंध दृढीकरणासाठी व सामाजिक बांधिलकीची भावना पक्की करण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील. 1. संयुक्त समाज सेवा. 2. संयुक्त बैठका व चर्चा. 3. श्रमदान शिबिरे. 4. युवक महोत्सव. 5. कवी संमेलन. 6. तज्ज्ञांची व्याख्याने. 7. समाज पाहणी. 8. संयुक्त स्नेहसंमेलने. 9. संयुक्त कला महोत्सव. 10. कला दर्शन उपक्रम म्हणजे हस्तकला, चित्रकला, शिल्पकला. 3. समाज प्रबोधन. शाळा व महाविद्यालयातील तरुण गट एकत्र आल्यावर त्यांना समाज प्रबोधनाचे कार्य करता येईल. आपल्या समाजाकडे युवक विवेकशील दृष्टीने पाहतील व हे कार्यही संयुक्तपणे करण्यावर भर देता येईल. 1. व्याख्याने. 2. अंधश्रद्धा निर्मूलने. 3. हुंडा विरोधी जागृती. 4. प्रौढ साक्षरता कार्य. 5. आरोग्य पाहणी व मार्गदर्शन. अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रम त्यांना आयोजित करता येतील. 5. शाळा व शिक्षणशास्त्र महाविद्यालय. शाळा व तिच्या लगतच्या महाविद्यालय याप्रमाणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांचाही संबंध येतो. शिक्षणशास्त्र महाविद्यालयात एक विस्तार सेवा केंद्र असते. त्या केंद्राचा शाळांच्या विकास कार्याशी व शैक्षणिक उठावाशी संबंध येतो. हे केंद्र प्रभावी कार्यरत असल्यास त्याद्वारा पुढील माध्यमाद्वारा शिक्षकांसाठी काही करता येते. त्यासाठी मुख्याध्यापकांनी या केंद्राशी संपर्क ठेवला पाहिजे. संपर्क माध्यमे. 1. उद्बोधन कृतीसत्रे. 2. धडपड व्यासपीठ. 3. निबंध वाचन स्पर्धा. 4. विषय समिती कार्य. 5. तज्ज्ञांची व्याख्याने. 1. उद्बोधन कृतीसत्र कार्यशाळा. शाळांमध्ये अध्यापकांसाठी या केंद्रामार्फत पुढील उद्बोधन वर्ग घेऊन शिक्षकांची आशय संपन्नता विशेष वाढवता येईल. 1. विषयवार उद्बोधन वर्ग. 2. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग. 3. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. 4. विविध कलांचे अभ्यास वर्ग. 5. पाठ्यपुस्तकांवर कार्यशाळा इत्यादी. धडपड व्यासपीठ. विस्तार सेवा केंद्राच्या माध्यमातून धडपड व्यासपीठ उभे करता येते. या व्यासपीठावर प्रयोगशील धडपडणाऱ्या व शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ कार्यकर्ते, प्राचार्य, मुख्याध्यापक यांना आपले कार्य व अनुभव सांगण्याची संधी मिळेल. तसेच त्यासाठी अशक्त शाळा, दर्जा कमी असणाऱ्या संस्था आणि भौतिक साधनांची विपुलता असतानाही दर्जा खालावलेल्या संस्था यामधील शिक्षक व प्राध्यापकांना निमंत्रित करावे. प्रशिक्षण महाविद्यालयातील भावी शिक्षकांना उपस्थित ठेवावे. प्रयोग करणाऱ्या व धडपडणाऱ्या शिक्षकांना त्या अनुभव इतरांना प्रेरक होतो. या व्यासपीठावर आज जे शैक्षणिक प्रश्न आहेत त्या संदर्भात धडपड करून यश प्राप्त केलेल्या शिक्षकांना संधी द्यावी. सर्वसाधारणपणे तपशील पुढीलप्रमाणे ठेवता येईल. 1. शालांत परीक्षेत निकालाची उज्ज्वल परंपरा निर्माण करणारे अध्यापक व मुख्याध्यापक. 2. शाळेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारा संस्कार मूल्यांचे जतन करणारे अध्यापक, मुख्याध्यापक. 3. प्रतिकूल वातावरणात शाळा उभी करून परिसराचा शैक्षणिक कायापालट करणारे संस्थापक, मुख्याध्यापक. 4. शाळा व समाज यांचा संबंध वाढविणे अध्यापक. 5. शाळेत किंवा संस्थेत एखादा न्यास, व्याख्यानमाला, साहित्य सभा
निर्माण करणारे अध्यापक. 6. शालेय अभ्यासक्रमावर संशोधन करून परिवर्तनाची दिशा देणारे प्राध्यापक व अध्यापक. 7. उपक्रमशील मुख्याध्यापकांचे अनुभव कथन. 5. निबंध वाचन स्पर्धा व संशोधनासाठी मार्गदर्शन. आपल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत निबंध वाचन स्पर्धा घेण्यात येतात. तसे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ या संस्थेमार्फत अनुदान देण्यात येते. या योजनांची शिक्षकांना शासनामार्फत दर साल आदेशाचे माहिती देण्यात येते. ही माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचत नाही. ह्या माहितीचा अधिकार प्रसार होणे आवश्यक आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या अध्यापकांची संख्या फारच कमी असल्याचे दिसून येते. त्यासाठी विस्तार सेवा केंद्रामार्फत पुढील प्रमाणे मार्गदर्शन कुशल मुख्याध्यापकांनी उपलब्ध करून द्यावे. 1. वर्षारंभी तालुकावार मार्गदर्शनपर सभा आयोजन. 2. पारितोषिक प्राप्त अध्यापकांच्या निबंधांचे वाचन. 3. तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 4. शिक्षण क्षेत्राविषयक प्रश्नांची यादी करणे. 5. संशोधक पद्धती परिचय व्याख्याने इत्यादी. 4. विषय समिती कार्य. विस्तार सेवा केंद्राने विषय समिती माध्यमातून संपर्क येणाऱ्या शाळांसाठी शालेय विषयातील आशय संपन्नतेसाठी कार्य करावे. विषयांचे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, मूल्यमापन तंत्रे, उद्दिष्टांची स्पष्टीकरणे, उपक्रम माहीत नसल्याने कितीतरी शाळांतून चुकीचे अध्यापन व मूल्यमापन सुरू असते. वर्षानुवर्षे असे काम होत जाण्याने त्यातील प्रयोगशीलता तर संपतेच, शिवाय उद्दिष्टांपासून विषय दूर जातो. शिक्षक आशयातून कमी पडतात. अशा स्थितीत शाळांचे नेतृत्व करणाऱ्या मुख्याध्यापकांनी काही नियोजन करावे. विस्तार सेवा केंद्रामार्फत विषय समिती कार्याला गती द्यावी. प्रत्येक शाळेत, तालुका व जिल्ह्यात विषय समित्यांचे कार्य चालवणे हे मुख्याध्यापक व विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक यांच्या समन्वयातून होणार आहे. तसा प्रयत्न मुख्याध्यापकांनी केला पाहिजे. 5. तज्ज्ञांची व्याख्याने. शाळा व विस्तार सेवा केंद्रातील भावी शिक्षक त्यांच्यासाठी विस्तार सेवा केंद्रामार्फत शिक्षण क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्ती, शिक्षण तज्ज्ञ, प्रयोगशील शिक्षक, विषय तज्ज्ञ शिक्षक यांची व्याख्याने आयोजित करावीत व शाळांतील अध्यापकांना त्यांचा लाभ द्यावा. तसेच समाजातही काही अनुभवी सेवानिवृत्त तज्ज्ञ मुख्याध्यापक, प्राचार्य, व्यावसायिक, कर्तबगार व्यक्ती असतात. त्यांच्या अनुभवाचा, विचारांचा, प्रयोगांचा लाभ विस्तार सेवा केंद्रात येणाऱ्या अध्यापकांना करून द्यावा. त्यापासून प्रेरणा घेऊन शिक्षक शिक्षिका आपल्या शाळांतून कार्य करीत राहतात. 5. विस्तार सेवा केंद्र. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विस्तार सेवा केंद्र असते व ते जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षणाचे कार्य करीत असते. हे आपण ज्ञान आहे. वास्तविक पाहता शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण ही एक आवश्यक बाब आहे. सर्व क्षेत्रात ज्ञानाचा विस्फोट होत असताना शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडून येतात. म्हणून शिक्षणशास्त्र पदवीच्या वेळी प्राप्त केलेल्या ज्ञानात्मक व कौशल्यात्मक शिदोरी अपुरी ठरते. कित्येकदा विसंगत ठरण्याचा धोका संभवतो. शिक्षकांनी आपल्या व्यवसायातील आधुनिकतम ज्ञान व कौशल्य प्राप्त केल्यास त्यांचे व्यावसायिक श्रेष्ठत्व उंचावेल. 1. विस्तार सेवा केंद्राची उद्दिष्टे व कार्य. विस्तार सेवा केंद्र माध्यमिक शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देते असे सूत्ररूपाने म्हणता येईल. यासाठी विविध विषयांची चर्चासत्रे, कृतीसत्रे सूत्ररूपाने म्हणता येईल. या विषयांसाठी चर्चासत्रे, कृतीसत्रे, उद्बोधन सत्रे, सहविचार सभा आयोजित केल्या जातात. त्यांची काही उदाहरणे दिली आहेत. 1. नवीन घटकांचा व विषयांचा अंतर्भाव. सागरशास्त्र, इयत्ता 10वी, भूगोल, समाजसेवा, कार्यानुभव इत्यादी. 2. आकृतिबंध. उदाहरणार्थ 10वी 10+2+3 आणि आता कनिष्ठ प्राथमिक, उच्च प्राथमिक इत्यादी. 3. नवीन विषयांची जोड. उदाहरणार्थ लोकसंख्या शिक्षण, नैतिक प्रशिक्षण, मानवी मूल्यांचे शिक्षण. 4. शासनाच्या उपक्रमांची माहिती. उदाहरणार्थ मातृप्रबोधन प्रकल्प, नैतिक प्रशिक्षण शिक्षण प्रकल्प. 5. नवीन अध्यापन कौशल्यांचे ज्ञान. उदाहरणार्थ सूक्ष्म अध्यापन, अध्यापनाची प्रतिमाने. 6. शिक्षणाच्या सिद्धांतातील विचार.
उदाहरणार्थ पियाजे यांचे बालमानसशास्त्र, पाव्लोव फिअरी यांचे शैक्षणिक विचार. 6. शिक्षकांचे असलेले उपक्रम, उदाहरणार्थ निबंध वाचन स्पर्धा, शैक्षणिक खेळणी तयार करण्याचे स्पर्धा इत्यादी. या सर्व उपक्रमांद्वारे विस्तार सेवा केंद्र शिक्षकांचे विषय ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करते. 2. मुख्याध्यापकांची भूमिका. या कार्यात मुख्याध्यापकांच्या सहकार्याचे मोलाचे ठरते. प्रशिक्षण कार्यात आयोजित करण्याची अनुमती देणे, विषयांच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती करणे, आवश्यक असल्यास दृकश्राव्य साधने उपलब्ध करून देणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. पण त्यापेक्षा विशिष्ट कार्यक्रमासाठी योग्य शिक्षकांची निवड करणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. या निवडीसाठी कोणते निकष वापरता येतील? 1. आवश्यकता. ज्या शिक्षकांना त्या विषयातील प्रशिक्षणाची गरज असेल अशा शिक्षकांची नियुक्ती करावी. पाठ निरीक्षण करतेवेळी याचा अंदाज घेता येईल. 2. विषय शिक्षक. प्रशिक्षणासाठी असलेला विषय हा नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या अध्यापनाचा विषय असावा. 3. उत्सुकता. प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेले शिक्षक सहभाग घेण्यास उत्सुक असावेत. सेवानिवृत्तीचे वेध लागलेले शिक्षक कितपत उत्सुक असतील याचा विचार व्हावा. 4. उत्साह. प्रशिक्षणातून प्राप्त केलेले ज्ञान व कौशल्य यांचे उपयोजन करण्याचा उत्साह व क्षमता शिक्षकांमध्ये असावी. 5. नियोजन. विद्यालयातील दूरगामी नियोजनानुसार ही निवड करता येईल. उदाहरणार्थ अ शिक्षक आज इयत्ता 10वी इंग्लिश विषय शिकवित नाहीत, पण ब शिक्षक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना तो विषय शिकवावा लागणार आहे. पूर्वतयारीसाठी अशा शिक्षकांची नियुक्ती करता येईल. 3. गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांकडून अपेक्षा. विस्तार सेवा केंद्र व शिक्षक या दोहोंमधील दुवा म्हणजे मुख्याध्यापक. विस्तार सेवा केंद्रांच्या कार्यक्रमाच्या गुणवत्तेसाठी मुख्याध्यापकांकडून पुढील अपेक्षा आहेत. 1. विषयांचा अग्रक्रम सुचविणे. साधारणतः जून महिन्यात वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन विस्तार सेवा केंद्र करते. तालुक्यातील शिक्षकांसाठी कोणत्या विषयांचे कार्यक्रम आवश्यक आहेत, त्यातील कोणत्या विषय घटकावर भर द्यावा याची टिप्पणी विस्तार सेवा केंद्राकडे पाठवावी. 2. अध्यापनातील अडचणींची टिप्पणी पाठविणे. विद्यालयात पाठवलेल्या परिपत्रकातून विशिष्ट विषयातील अध्यापनाच्या अडचणीविषयी टिप्पणी पाठवा असे आवाहन करण्यात येते. त्या विशिष्ट विषय शिक्षकांची चर्चा करून टिप्पणी पाठविल्यास त्यांचा अंतर्भाव कार्यक्रम पत्रिकेत करणे शक्य होते व कार्यक्रम गरजानुरूप म्हणजे नीड बेस होतो. 3. प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक देणे. कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सहभागी शिक्षकांच्या सहकार्यातून समग्र कार्यक्रमाचे मूल्यमापन करून त्यांची टिप्पणी केंद्राकडे पाठविल्यास त्यांचा उपयोग नियोजनासाठी होतो. 4. अनुधावन म्हणजे फॉलोअप करणे. सेवांतर्गत कार्यक्रमातील सर्वात कच्चा दुवा म्हणजे अनुधावन. कार्यक्रम आयोजित केले जातात, शिक्षकांचा सहभाग लाभतो, पण प्राप्त ज्ञान व कौशल्यांचे कितपत उपयोजन केले जाते याबाबत शंका घेण्यास वाव असतो. अधिकार व नेतृत्व यांचा वापर करून मुख्याध्यापक अनुधावनाचे कार्य प्रभावीपणे करू शकतील. यासाठी खालील मार्ग सुचविता येईल. 1. सहभागी शिक्षकांकडून कार्यक्रमाचा अहवाल घेणे. 2. कार्यक्रमातील कार्याचा तपशील शिक्षक सभेत सांगण्याची संधी देणे. 3. सहभागी शिक्षकांच्या पाठनिरीक्षणाच्या वेळी प्राप्त तंत्रांचा उपयोग कितपत केला जातो हे जाणीवपूर्वक बघणे. या मार्गाचा अवलंब केल्यास प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षक अधिक जाणीवपूर्वक सहभाग घेतात असा अनुभव आहे. विस्तार सेवा केंद्रांना कार्यक्रमासाठी मिळणारे अनुदान मर्यादित असते, म्हणून मुख्याध्यापक संघटनेने विस्तार सेवा केंद्राच्या सहकार्याने काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यास जिल्ह्याचा शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होईल. 6. शाळा व विषय संघटना. प्रत्येक शाळेत विषय संघटना असाव्यात. त्यातून तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर विषय संघटनांवर प्रतिनिधी निवडून द्यावेत. विषय संघटनांद्वारा शाळांना पुढील कार्य करता येईल. संपर्क साधणे. 1. सभा. राज्य पातळीवर व जिल्हा पातळीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी सभा घ्याव्यात. 2. लेखन. प्रत्येक विषयातील शैक्षणिक समस्यांवर लेखन करण्यास शिक्षकांना उत्तेजन द्यावे. महत्त्वाचे लेखन काचफलकात लावावे. 3. उपक्रम. प्रत्येक विषयातील उपक्रमशील अध्यापकांनी यशस्वी केलेले उपक्रम अध्यापकांसमोर मांडावे.
4 पाठ्यक्रमे. प्रत्येक विषयातील पाठ्यक्रमांचे मूल्यमापन करावे. अध्यापन वर्गाचे आयोजन करावे. 5 कार्यशाळा. जिल्हा व राज्य स्तरावरील प्रत्येक विषयातील कार्यशाळेसाठी शिक्षकांना पाठवावे. जिल्ह्यात व राज्यात विषय संघटना काम करीत असतात, त्यात सहभागी होणे, त्यांच्या अधिवेशनांना प्रतिनिधी पाठवणे व त्यांच्या अनुभवांचा शाळेला लाभ देणे हे मुख्याध्यापकांचे काम आहे. 7 शाळा व माध्यमिक शिक्षक संघटना. शाळा व माध्यमिक शिक्षक संघटना यांचे संबंध सौहार्दाचे असावे. शिक्षक हा कितीही ध्येयवेडा कामसू असला तरी त्याला एक सेवक म्हणून असलेल्या सेवा शर्ती, नियमावली, संकेत, कायदे, शैक्षणिक धोरण यांची माहिती असली पाहिजे. त्यासाठी पुढील माध्यमांद्वारे शाळा, संघटना व समाज संबंध दृढ करता येतील. संपर्क साधने. 1 सभा. शिक्षकांना एकत्र येण्याची संधी द्यावी, त्यात व्यावसायिक व शैक्षणिक कायदे संदर्भात चर्चा व्हावी. 2 मेळावे. शिक्षकांचे मेळावे आयोजित करावे, त्यात शैक्षणिक प्रश्न, सेवा शर्ती, सरकार, समाज, शिक्षण तज्ज्ञ यांच्या अपेक्षा व्यक्त कराव्यात. शिक्षण सेवांची माहिती द्यावी. 3 उद्बोधन. धडपडणारे शिक्षक, शिक्षण तज्ज्ञ यांना उद्बोधन वर्गाचे माध्यम देऊन बोलते करावे. 4 अधिवेशन. माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवरील अधिवेशनासाठी शिक्षकांना जाण्याची संधी द्यावी व त्यांचे वृत्तांत सर्वांना कळविण्याची व्यवस्था करावी. आजवर शिक्षकांचे अनेक प्रश्न माध्यमिक शिक्षक संघटनेमार्फत सुटलेले आहेत. आता शिक्षणाचे प्रश्न सोडविण्याची कामी संघटनेचे माध्यम शाळा प्रमुखांनी वापरावे. 8 शाळा व मुख्याध्यापक संघटना. शाळांच्या संचालनासाठी मुख्याध्यापकांची कुशल नेतृत्व शैली उपयुक्त ठरते. असे मुख्याध्यापक, अशा शाळा असे सार्थपणे म्हटले जाते, परंतु शेवटी मुख्याध्यापकही शिक्षक असतो. त्याला जसे शिक्षक म्हणून अध्यापन करायचे असते तसे शाळा प्रमुख म्हणून चौफेर नजर ठेवून शाळेला इष्ट ती दिशा द्यावयाची असते. मुख्याध्यापकांची खुर्ची एकदा मिळाल्यावर कल्पना, अंदाज संपतात. सरळ जमिनीवर उभे राहावे लागते. शैक्षणिक तत्त्वे, शासन नियमावलीप्रमाणे सुरू असलेले अभ्यासक्रम, परीक्षा व मूल्यमापन पद्धती, शिक्षकांच्या संघटना, विषय संघटना, पालक संघटना, शासनातील अधिकारी, वेळोवेळी निघणारे शासनाचे फतवे, बदलते अभ्यासक्रम, शाळेच्या गरजा, शाळेचा अर्थसंकल्प, शाळेतील उपक्रम अशा कितीतरी बाबींना त्यांना वास्तवपणे तोंड द्यावे लागते. साहजिकच त्याला मार्गदर्शनाची नितांत गरज राहते. म्हणून जिल्हा व राज्यस्तरावर काम करणारे मुख्याध्यापक संघटनेशी शाळा प्रमुखांनी सतत संपर्क ठेवावा. शाळा व मुख्याध्यापक संघटना यांच्या संदर्भात पुढील बाबी महत्त्वाच्या असून त्याद्वारा मुख्याध्यापक संघटनेने शाळा प्रमुखांना मार्गदर्शन करावे. 1 मुख्याध्यापक व संबंधित घटक. 2 मुख्याध्यापकांची कामे. 3 मुख्याध्यापकांची गुणशैली. 4 शालेय इमारत. 5 शालेय शिस्त. 6 शालेय दप्तर. 7 सशालेय कार्यक्रम. 8 शाळेतील उपक्रम. 9 शाळा तपासणी. 10 शालेय वेळापत्रक. 11 शालेय खर्चांचे अंदाजपत्र. संपर्क माध्यमे. 1 सभा. संघटनेमार्फत मुख्याध्यापकांना मार्गदर्शनपर सभा व्हाव्यात. 1 अनुभवी मुख्याध्यापक. 2 शासनातील अधिकारी. 3 नियोजन. 2 कृतीसत्रे. संघटनेमार्फत मुख्याध्यापकांसाठी कृतीसत्रे व्हावीत. 1 पाठ्यपुस्तक. 2 मूल्यमापन. 3 प्रशासन. 3 मुखपत्र. संघटनेमार्फत मुखपत्र चालवावे व समाज संपर्क ठेवावा. 1 शैक्षणिक लेख. 2 प्रशासकीय अनुभव. 3 चिंतने. 4 अधिवेशन. संघटनेमार्फत वर्षातून 1 अधिवेशन व्हावे व शाळांना मार्गदर्शन व्हावे. 1 कायद्यांचा अर्थ. 2 शालेय प्रशासन. 3 शिक्षण. 5 सत्कार. संघटनेमार्फत वर्षातून एकदा हा समारंभ व्हावा. पुढील सत्कार व्हावेत. 1 आदर्श मुख्याध्यापक व शिक्षक. 2 आदर्श शाळा. 3 आदर्श लेखनिक. 6 मूल्यमापन. संघटनेमार्फत मूल्यमापन कृतीसत्र व्हावे. 1 तंत्र. 2 भेटी. 3 अनुभव लेखन. 7 स्पर्धा. संघटनेमार्फत शाळेतील मुलांसाठी स्पर्धा घ्याव्यात. 1 कला. 2 पाठांतर. 3 लेखन. 8 सहभाग. संघटनेमार्फत काही उठावा कार्यक्रमात संघटनेने सहभागी व्हावे. 1 प्रौढ साक्षरता. 2 अंधश्रद्धा निर्मूलन. 3 नव्या श्रद्धा वैज्ञानिक दृष्टी. 9 प्रशासन. संघटनेमार्फत मुख्याध्यापकांना दप्तरी कामाचे व प्रशासन कार्य कामाचे मार्गदर्शन व्हावे. 1 शालेय दप्तर. 2 समित्यांचे दप्तर. 3 संस्था दप्तर इत्यादी. 10 समन्वय. संघटनेने पुढील संस्थांचा कामांचा
समन्वय करावा. एक विषय समिती किंवा समित्या, 2 शिक्षक संघटना, 3 माध्यमिक शिक्षण खाते. मुख्याध्यापकांना संघटना व शाळा यांचा संबंध अन्योन्य आहे. मुख्याध्यापकाने संघटनेचे कामात मनापासून भाग घ्यावा व ओढून ताडून चंद्रबळ आणण्यास काम होईल तर परिपूर्ण होणार नाही. यासाठी खलील जिब्रानच्या भाषेत सांगायचे तर आपल्याला म्हणता येईल की वर्क इज लव्ह मेड व्हिज्युएबल. पाठाचा सारांश. शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्था यांचे संबंध दृढ असले पाहिजे. लहान मोठी शिक्षण केंद्रे कुल समूह करून जोडली पाहिजेत. एका केंद्रावरील शाळा शैक्षणिक परिवर्तन दुसऱ्या केंद्रातील उपघटकांना समजली पाहिजे व त्यांच्या आंतरक्रिया झाली पाहिजे, तरच आपण शैक्षणिक परिवर्तन कार्यात यश मिळवू शकू. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण संस्था परस्पर सुसंवाद आपण जोपासू शकलो नाही. हे सत्य ओळखून लहान मोठ्या शिक्षण संस्थांत आपण सुसंवाद साधण्याच्या कार्यक्रमावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच शिक्षण विस्ताराबरोबर शिक्षण विकास होईल. याप्रमाणे घटक 4 संपलेला आहे. धन्यवाद.